आणि मी काही घरं घेतलेली नाही तशी फुकटातली. मी एकदाच आमदाराला जे मिळतं माडाच्या घरातून ते घर एकदा घेतलेलं होतं एकच वेळा, कारण माझं मुंबईत कुठलंही घर नव्हतं म्हणून. त्यामुळे कोणी कुठली सोयी घेतो सोयीनं करतो. आता नागपुरात सुद्धा एक आमदार आहेत की ज्यांनी जे माणिकराव कोकाटेने केलं तेच विदर्भातल्या एका आमदारांनी सुद्धा केलेलं आहे. तो भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे आणि हायकोर्टामध्ये केस पण आहे. त्या तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल. त्यामुळे अनेक जणाला ती माहिती आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आहे आणि त्यांनी सुद्धा असाच फायदा घेतलेला आहे आणि त्याची केस सध्या हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्यामुळे कोण काय करतो, सत्तेत राहून सगळं चालतं, विरोधात मात्र अजिबात चालत नाही. महाराष्ट्र लुटून खाला तरी सत्तेमध्ये आलवेला आहे, पण विरोधकांनी मात्र छोटीशी चूक केली तरी त्याला सोडता कामा नये. हे नवं राजकारण महाराष्ट्रामध्ये आता प्रचंड रुजत चाललंय. हे मला वाटतं की महानतेचे लक्षण आहेत.